नमस्कार मित्रांनो, मी विकास साळुंखे. आज मी तुम्हाला कराडजवळ नॅशनल हायवे 48 वरती ड्रायव्हिंग करत असताना एक महत्त्वाचा अनुभव सांगणार आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी असेल. सध्या तुम्हाला माहीत आहे की कराड परिसरात म्हणजे जे उड्डाणपूलचं काम चालू आहे, ते उड्डाणपूलच्या कामामध्ये आता सध्या डांबरीकरण करत आहेत आणि अचानक नाही का आम्ही गाडीने जात असताना अचानक नाही का रस्त्यावरती गरम डांबराचे नाही का डाग पडले किंवा शिंतोडे उडाले आमच्या गाडीवरती. विशेष म्हणजे माझी गाडी किंवा अनेक लोकांच्या गाड्या पार्क नव्हत्या. सर्व गाड्या चालू स्थितीत होत्या. अनेक म्हणजे प्रत्येक म्हणण्यापेक्षा सगळ्या गाड्यांवरती, बॉडीवरती, बंपरवरती, विंडशील्डवरती डांबराचे शिंतोडे उडले. तुम्ही अक्षरशः हा लेफ्ट साईडला जो व्हिडिओ आहे तो बघू शकता. म्हणून सर्व जे ट्रॅव्हलर्स आहेत, कम्युटर्स आहेत, त्यांना एक विनंती आहे की कराडच्या परिसरामध्ये जाताना थोडं सावधपणे ड्राईव्ह करा. विशेषतः गाडीचा वेग कमी ठेवा. समोरील वाहनं जे आहेत त्याच्यात एक सुरक्षित अंतर ठेवा. ओव्हरटेक करू नका. जर रोडवर बोर्ड दिसत असला तर थोडंसं सतर्क राहा. मी कोणावर दोष टाकण्यासाठी हा व्हिडिओ करत नाही आहे. पण अनेक प्रवाशांना यांचा त्रास होताना पाहिला. अक्षरशः ते डांबर काढताना जे पाहिलं मी, नो सांगू शकत नाही आहे. अक्षरशः वैतागलेले होते कम्युटर्स. सो म्हणून मला ही नाही का माहिती शेअर करणं महत्त्वाचं वाटलं. आपल्या एका छोट्या सावधगिरीमुळे नाही का मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. जर तुम्हालाही ह्या रस्त्यावर असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल. म्हणजे इतर कम्युटर्सना मदत होईल. काचावर दिसत असेल माझ्या या तर बदरीपणा आहे. अक्षरशः गाड्या लोक थांबून काढतायत, नाही मिळत आहे. जवळपास इथं कार वॉशिंग सेंटर पण नाही आहे जिथे गाडी पटकन नेऊन धुवून काढावं. आय डोंट नो यार. सगळं अक्षरशः गाड्यांवरती नुसतं असं काळं ज्या स्वच्छ गाड्या, नवीन गाड्या, पांढऱ्या गाड्या त्या नाही का, त्या गाड्यावरती असं सगळे काळे टिपके. अरे काय चाललंय? खाली कोणी माणूस ठेवला नाही, वरून कसं डांबरीकरण करतायत. झाडावर चिप पडलेला होता. त्याला असं फडक्यानं काढायला लावलं. तेव्हा असं नाकानं खरावलं. काय मी 8ला जेवलोय, अजून जेवण नाही. गावात तुम्ही जेवण या मस्तपैकी. याला टाइम जाणार आहे. 2 वेळा व्हायला लागणार आहे लिक्विडनं. एकदा तो ती निघत नसते. डिझेल आम्हाला काढायला नसतं. एकदा पेज लावायचा नंतर आणखीन एकदा पेज लावा. 2 वेळा तो आहे तिला. राजस्थानी भेटते जेवण. तुमची काय लेट जेवण होती ते काय लवकर होती ते? 11ला जेवता ना? हा 11ला जेवता ना? नाही असं काही नाही, पण भूक लागली तर डब्बा दिलाय तरी पण बघू. जेव्हा की मग डबा दिला असता आतमध्ये बसून. गेलो कुठं काय आहे का? नाटोलावरती नाही, वरतीच उडलंय. ह्या इकडच्या बाजूला जास्त उडलं. वरचं काय एवढं वाटत. अहो एक माणूस तरी ठेवायचा खाली, काहीतरी काम चालू आहे वरती. चला पुढे.
तुम्ही कुठे राहता इथेच? ते बीडमध्ये दूर आहे का तुम्ही? 3 3 4 3 3.5 किलोमीटर